नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. आजची तारीख आहे 9 जून 2025. बरोबर 6 महिन्यांपूर्वी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 रोजी बीडमध्ये एक निर्घृण हत्या झाली होती. यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना जेव्हा महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर पुढची गेली 3 ते 4 महिने महाराष्ट्रात केवळ संतोष देशमुख हत्या प्रकरण याच बातम्या सुरू होत्या. अखेर मार्चमध्ये या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खून खटला न्यायालयात उभा राहिला आणि त्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 6 महिने पूर्ण झाले. बघता बघता अर्ध वर्ष सरलं. ज्या दिवशी त्यांचा खून झाला त्याआधी त्यांचं अपहरण करण्यात आलं उमरी टोल नाक्यावरून, आणि मग तिथून 5 किलोमीटरच्या परिघात त्यांना भयानक असं हाल करून मारण्यात आलं. मग कोयता, कत्ती, काठ्या, बांबू, पाईप, गॅस कटर, सगळं काही जितकी हत्यारं वापरता येतील तितकी हत्यारं या सगळ्या हल्लेखोरांनी वापरली. त्यांचा जीव जाईपर्यंत 8 फोटो आणि 15 व्हिडिओ काढले गेले. शेवटी हाल करून त्यांना मारल्यानंतर काही किलोमीटर त्यांचा मृतदेह म्हणजेच त्यांची डेड बॉडी या हल्लेखोरांनी गाडीत घेऊन त्यांना दैठणा फाट्याच्या शिवारापर्यंत नेलं. तिथं ती बॉडी टाकली आणि मग हे सगळे पसार झाले. आता संतोष देशमुख यांची हत्या कुणी केली, कुणी त्यांचा खून केला, याच्या चर्चा सुरू असतानाच 10 तारखेला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. सर्वपक्षीय त्या ठिकाणी मोर्चा निघाला, आंदोलन झालं, नेत्यांची भाषणं झाली आणि मग एक एक करत एकेका आरोपीची धरपकड सुरू झाली. यामध्ये अत्यंत सुरुवातीला जर पहिल्यांदा कोण गळाला लागला असेल तर 11 डिसेंबरला म्हणजे हत्या झाल्यानंतर लगेच 3ऱ्या दिवशी प्रतीक घुले याला अटक करण्यात आली. खरं तर 10 तारखेलाच यातल्या जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर 18 तारखेला विष्णू चाटे याला अटक झाली. नंतर या ठिकाणी 4 जानेवारीला सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांना अटक झाली. 31 डिसेंबरला त्याआधी वाल्मिक कराड पुण्यातील CID ऑफिसमध्ये शरण आला. आता हे एवढे सगळे 7 आरोपी अटक झाले, पण 8वा आरोपी मात्र आजही फरार आहे, ज्याला 181 दिवस झाले. आणि म्हणून माझं लाईव्ह आहे की एकतर अर्ध वर्ष सरलं, आंधळे फरार, CIDचा आंधळा कारभार, बक्षीस पडलं धूळ खात. या कृष्णा आंधळेला फरार झाल्यानंतर शोधण्यासाठी CID आणि SITच्या माध्यमातून वेगवेगळी पथकं अगदी राज्यात परराज्यात पाठवण्यात आली, पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर त्याच्यावर बक्षीस जाहीर झालं, पण ते बक्षीस देखील धुळखात पडलंय, कारण की तो काही सापडेना. या दरम्यान
खटला उभा राहून 6 सुनावण्या पार पडल्या. पुढच्या 7व्या सुनावणीची तारीख देखील जवळ आली, पण कृष्ण आंधळे काही यांच्या हाती लागला नाही. अगदी सुरुवातीला हे प्रकरण जे काही आरोपी अटक होत गेले त्यानुसार नेमकं काही टवाळखोरांनी केलंय की काय असं प्रथमदर्शनी दिसून आलं. कारण त्यामध्ये जी काही सुरुवातीला अटक झालेली पोरं होती त्यामध्ये प्रतीक गुले, जयराम चाटे, महेश केदार यांची नावं आली. पण जेव्हा विष्णू चाटेला अटक झाली त्यावेळी मात्र यामागं बरंच काही दडलेलं आहे हे क्लिअर झालं. कारण 6 डिसेंबरला विष्णू चाटे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, पण तो दाखल करून न घेता 11 डिसेंबरला दाखल केला गेला. आणि त्याच वेळी एक नाव समोर आलं, धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय जवळचा कार्यकर्ता वाल्मिक कराड. 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी सुदर्शन घुले आणि त्याचं टोळकं जे मस्साजोगच्या कंपनीत गेलं होतं त्याच वेळी यांच्या मुखातून वाल्मिक कराड हे नाव बाहेर आलं होतं. 11 डिसेंबरला म्हणजेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर 3ऱ्याच दिवशी वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. घटना घडली 6 डिसेंबरला खंडणीच्या आणि जीवे मारण्याच्या धमकीची. गुन्हा दाखल झाला 4 दिवसांनी 11 डिसेंबरला. आता वाल्मिक कराड हा कुणाच्या जवळचा हे क्लिअर झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात एकच आक्रोश सुरू झाला, कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडला अटक व्हायला पाहिजे म्हणून. मग त्याची सगळी पिलावळ टोळ्या यांची नावं जशी बाहेर येत गेली तसे सगळे अटकेत आले आणि अखेर यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच आहे हे समोर आलं. या वाल्मिक कराडवर तब्बल 36 दिवसांनी मकोका लागून हत्येच्या गुन्ह्यात याला घेण्यात आलं आणि या सगळ्या वाल्मिक कराडसह 7ही आरोपींवर मकोका दाखल करण्यात आला. यातला विष्णू चाटे लातूर कारागृहात आता सध्या आहे, उरलेले सगळे बीड जिल्हा उपकारागृहात आहेत. पण यांच्यातल्याच 8 जणांपैकी एक मुख्य आरोपी ज्याचं नाव कृष्ण आंधळे आहे तो मात्र अजूनही सापडलेला नाही. आता जो घटनाक्रम या संपूर्ण प्रकरणात समोर आला तो अत्यंत भयानक होता, ज्याला उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील यांनी नाव दिलंय, दिस इज अ कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी. अगदी 8 ऑक्टोबर पासून या घटनाक्रमाला सरकारी कामकाजात घेतलं गेलं, जेव्हा पहिल्यांदा या अवादा कंपनीच्या शिवाजी थोपटे भूसंपादन अधिकारी लँड ॲक्विजिशन ऑफिसर यांना वाल्मिक कराडनं प्रत्यक्ष परळीतल्या जगन्मित्र कार्यालयात बोलावून खंडणीची धमकी दिली. मग त्यानंतर 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा स्वतः कंपनीत जाऊन आला, खंडणीची धमकी दिली, रिमाइंड केलं त्यांना. मग 29 नोव्हेंबरला स्वतः वाल्मिक कराड यानं केजला जाऊन विष्णू चाटेच्या मोबाईलवरून या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं. त्याच दिवशी पुन्हा सुदर्शन घुले अवादा कंपनीवर जाऊन आला आणि 6 डिसेंबरला या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि आणखी एक जण या चौघांनी जाऊन त्या ठिकाणी अक्षरशः पूर्णपणे तिथल्या वॉचमन्स किंवा अधिकाऱ्यांना मारहाण केली. या ठिकाणी 6 डिसेंबरला जे घडलं त्याचंच प्रतिबिंब किंवा त्याचा बदला म्हणून 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
6 डिसेंबरला काय घडलं हा घटनाक्रम अतिशय महत्वाचा आहे, आणखी तिथूनच पुढचा सगळा प्लॅन शिजला गेला. खरं तर त्या कंपनीमध्ये जे अशोक सोनावणे वॉचमन म्हणून कामास होते, जे मस्साजोगचे होते, संतोष देशमुख यांच्या गावचे, त्यांचा सक्का भाऊ अमरदीप सोनावणे आणि त्यांचा चुलत भाऊ भैयासाहेब सोनावणे, हे तिघही या आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमॅन म्हणून कामात होते. या अशोक चव्हाणांनी जो दिलेला जबाब आहे तो अत्यंत महत्वपूर्ण ठरला. 1 जुलै 2024 पासून हे अशोक सोनावणे त्या ठिकाणी कामावर आहेत आणि 6 डिसेंबरला त्यांची सकाळी ड्युटी होती 7 ते दुपारी 3. दुपारी 12 वाजता एका गाडीतून टाकळीतले सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि अन्य एक अनोळखी असे 4 जण या कंपनीवर येऊन धडकले. सुधीर सांगळे यानं अशोक सोनावणे यांचा भाऊ अमरदीप याला गेट उघड असं म्हटलं. अमरदीप यानं तुम्ही साहेबांना फोन करा असं म्हटलं. त्यावर त्यांची जी सुदर्शन घुलीची स्कॉर्पिओ काळ्या रंगाची 3333 यामधून हे 4 जण खाली उतरल्यानं राग आला आणि मग त्यांनी गेटवर येऊन अमरदीप सोनावणे यांना सरक रे म्हणून शिवीगाळ केली. त्याच वेळी शिव्या देऊ नका असं अशोक सोनावणे यांनी म्हणताच या 4 जणांनी गेट ढकललं, आत आले आणि अमरदीप सोनावणे यांना ते विरोध करू लागताच ढकलून दिलं. मग मात्र अशोक सोनावणे आणि भैयासाहेब या दोघांनीही मध्यस्थी करायला प्रयत्न केला, पण त्याच वेळी सुदर्शन घुले तू मस्साजोगचा असं विचारून त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. मी सुदर्शन घुले वाल्मिक अण्णा कराडचा माणूस आहे असं म्हणून पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करत तुझी लायकी आहे का माझा रस्ता अडवायची असं म्हणून शिवीगाळ करून अशोक सोनावणेंना काठीच्या साह्यानं मारलं. त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण झाली आणि पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करून तुमच्याकडे बघायचं का असं म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी जे लँड ॲक्विजिशन ऑफिसर शिवाजी थोपटे हा काय बाहेर गलका चाललाय म्हणून पाहायला आले, तेव्हा सुदर्शन घुले आणि या बाकीच्या इतर 3 साथीदारांनी 2 कोटी रुपयांची खंडणी त्यांना मागितली. दिली नाही तर कंपनी बंद करा अशी धमकी दिली, शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. आणि याच दरम्यान अशोक सोनावणे या मस्साजोगच्या आपल्या ग्रामस्थाला मारहाण झाली आहे संतोष देशमुखांना कळलं. ते आणि त्यांचे ग्रामस्थ त्यांच्या सोबत काही त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना म्हणाले. त्याच वेळी सुदर्शन घुले यानं सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हे सगळं घडलं 6 डिसेंबरला. मी तुम्हाला हे सांगण्यामागचं कारण हेच आहे की 6 डिसेंबरला खरं तर या सुदर्शन घुलेला पण मारहाण झाली. संतोष देशमुखाने काही कानफाटात मारले असं म्हटलं जातं. त्या प्रतीक घुलेला पण एका दुसरी चापट बसली. त्या दिवशी त्या प्रतीक घुलेचा बर्थडे होता. आता बर्थडे दिवशीच आपल्याला मार खावा लागला, त्याही पेक्षा आपल्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ संतोष देशमुख आणि त्यांच्या काही ग्रामस्थांनी व्हायरल केला. यामुळे यांच्या डोक्यात राक्षस शिरला. याच दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्या ठिकाणी पोलिसांना देखील त्यांनी बोलावलं होतं. हे सगळेजण त्या ठिकाणी जमले. शेवटी यांना पिटाळून लावत असताना पोलिसांनी त्यांना गाडीत घातलं. या सगळ्यांना आत पोलीस स्टेशनमध्ये नेलं, केस पोलीस स्टेशनला. पण तिथे मात्र एकाचीही फिर्याद रात्री 10:30 वाजेपर्यंत घेतलीच गेली नाही. संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली, फिर्याद घेतली गेली नाही. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली गेली, शिवीगाळ झाली, जीवे मारण्याची धमकी दिली, फिर्याद घेतली गेली नाही. अशोक सोनावणे वॉचमन यांना मारहाण झाली, जातीवाचक शिवीगाळ झाली, तरी देखील त्या ठिकाणी फिर्याद घेतली गेली नाही. 10:30 वाजेपर्यंत हे सगळे त्या ठिकाणी बसून होते, पण एकालाही पोलिसांनी दाद दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 तारखेला
काहीतरी एक चॅप्टर केस थातूर मातूर यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल करून यांना अटक दाखवण्यात आली आणि मग त्याच दिवशी यांना जामीनही झाला. खरं तर 7 तारखेला संध्याकाळी 7-8च्या सुमारास या सुदर्शन गुन्हेला वाल्मिक कराडला काल काय घडलं अवादा कंपनीवर हे सगळं ऐकवलं. त्यावर वाल्मिक कराडनं आता जो आपल्या आडील त्याला आडवा करा असं म्हणत विष्णू चाटेची मदत घ्यायला सांगितली. तेव्हा विष्णू चाटे पुण्यात होता 7 तारखेला, वाल्मिक कराड मुंबईत होता. यावेळी सुदर्शन घुलेला विष्णू चाटेनं असं सांगितलं की मी उद्या येतोय, आपण बोलून चर्चा करू. मग 8 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि बाकीचं काही टाळकं हे नांदूर फाट्यावर एक हॉटेल आहे तिरंगा धाबा म्हणून, त्या ठिकाणी जमलं आणि तिथे यांनी 9 तारखेचा म्हणजे उद्या काय करायचं याचा कट शिजवला. आता यामध्ये जो कट शिजला त्या दिवशी नेमकं काय झालं हे प्रत्यक्ष सुदर्शन घुलेनं आपल्या जबाबात दिलंय. त्यानं असं म्हटलं, मी विष्णू चाटे आणि बाकीचे काही जण नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेल येथे जेवायला गेलो होतो. मी कृष्ण आंधळे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे असे एकत्र येऊन सरपंचाला उचलण्याचा प्लॅन केला. त्यासाठी धारूर येथे जाऊन महेश केदार, जयराम चाटे यांना मदतीसाठी आम्ही घेऊन आलो. म्हणजे कृष्ण आंधळेनं ह्या दोघांना बोलावलं होतं धारूरवरून. कारण कृष्ण आंधळे हा जो आहे आरोपी हा धारूर तालुक्यातला आहे, मैंदवाडीचा. त्यामुळे हे त्याचे दोघे मित्र कोण, जयराम चाटे आणि महेश केदार. म्हणून या दोघांना कृष्ण आंधळेनं एक क्लिअर केलं की आपल्याला स्विफ्ट गाडी हवी आहे, तुम्हाला दोघांना यायचंय, असं असं करायचंय. कृष्ण आंधळेनं स्विफ्ट गाडी भाड्यानं आणली. कृष्णा, सुदर्शन घुले, प्रतीक आणि सुधीर या सगळ्यांना निरोप दिला गेला की वाल्मिक अण्णाचा निरोप आहे, आपल्याला जर कोणी आडवा येत असेल तर आपली दहशत कमी होईल, आपल्याला काम कोणी विचारणार नाही, आपल्याला कोणी पैसे देणार नाही, त्यामुळे आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे. त्यानंतर मी कृष्णाला म्हणालो की तू हे जयराम आणि महेशला सांग. म्हणजे या हॉटेलवर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे 4 जण होते. यांनी या दोघांना, महेश केदार आणि जयराम चाटे यांना आणण्यासाठी कृष्ण आंधळेकडे निरोप दिला आणि सुदर्शन घुलेनं या नांदूर फाट्यावर विष्णू चाटेच्या सोबत बसून या उरलेल्या तिघांना वाल्मिक अण्णाचा निरोप दिला की आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचं आपापसात बोलणं झालं की उद्या काय होणार आहे. वाल्मिक कराड तिकडे मुंबईत होता. विष्णू चाटेनं, सुदर्शन घुलेनं आणि बाकी सगळ्यांनी मिळून हा कट शिजवला आणि 9 डिसेंबर ही तारीख उजाडली. आता 9 डिसेंबरला नेमकं काय घडलं? 9 डिसेंबरला दुपारी 3च्या सुमारास सुदर्शन घुले आणि त्याचं हे सगळं टोळकं गंगामाऊली साखर कारखाना येथून केज तालुका बीड म्हणजेच केज बीड लातूर रस्त्यावर येऊन थांबलं. मी सरपंचाची गाडी टोल नाक्यावर दिसल्यावर प्रतीक घुले, सुधीर सांगळे यास आपल्या स्कॉर्पिओनं त्या गाडीला अडवण्यास सांगितलं. म्हणजे सुदर्शन घुलेचा जो जबाब आहे त्यानं असं सांगितलेलं आहे की आम्ही सगळे त्या गंगामाऊली साखर कारखान्यावर येऊन थांबलो होतो आणि प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे हे दोघे जण स्कॉर्पिओ मध्ये होते, जी स्कॉर्पिओ सुदर्शन घुलेची होती. नंतर सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार हे सगळे या कृष्ण आंधळेनं आणलेल्या स्विफ्ट मध्ये होते आणि ते सरपंच येण्याची वाट पाहत होते. शेवटी कृष्णानं
म्हणजे कृष्णा आंधळेनं जयराम चाटे आणि महेश केदार यांना वाल्मिक अण्णांचा सरपंचाला धडा शिकवायचा आहे असा निरोप दिला. सरपंचाची कार येत असल्याचं दिसतानाच स्विफ्ट गाडी त्यांच्या इंडिगोच्या पाठीमागं घातली. म्हणजे स्विफ्ट मध्ये कोण होतं, जी भाड्याने आणलेली, त्यामध्ये कृष्णा आंधळे स्वतः, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार. आणि कृष्णा आंधळेची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये कोण होतं तर प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे. आता उमरी टोल नाक्यावर सरपंचाची गाडी आल्यानंतर प्रतीक घुले, ज्याच्याकडे ही स्कॉर्पिओ होती कृष्णा आंधळेची, त्या प्रतीक घुलेनं ही स्कॉर्पिओ सरपंचाच्या इंडिगो गाडीच्या समोरून आडवी लावली आणि यांनी स्विफ्ट गाडी इंडिगोच्या मागे आडवी लावली. यामुळे सरपंच ब्लॉक झाले. जी लेन आहे उमरी टोल नाक्यावरची, डावीकडे पण वळता येईल आणि उजवीकडे पण. खरं तर उजवीकडे लेन होती, पण जाणार कसं, मध्ये अर्थातच डिवायडर आहे. याच दरम्यान सुदर्शन घुले, या दरम्यान बाकीचे सगळं टोळकं त्यांनी त्याला अडवलं. सर्वजण गाडीतनं उतरले. सुधीर सांगळे यानं दगडानं इंडिगो गाडीच्या काचांची तोडफोड केली आणि मग सरपंच संतोष देशमुख हे गाडी चालवत नाही हे त्यांना कळून चुकलं. मग यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं तर संतोष देशमुख यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख, त्यांना ते बंटू म्हणून हाक मारायचे. यावेळी सरपंचांना हे कळून चुकलं हे कोण आहेत, कारण की 6 डिसेंबरला काय प्रकार घडलाय हे त्यांच्या लक्षात आलं होतं. 7-8 तारखेला त्यांना विष्णू चाटेकडून वारंवार धमक्यांचे फोन येत होते. ते त्या दरम्यान त्यांच्या गावाला देखील लातूरला जाऊन आले. पत्नीच्या कानावर देखील घातलं, भावाच्या कानावर घातलं, बहिणीच्या मुलीच्या कानावर देखील त्यांना घातलं होतं. पण ते प्रचंड टेन्शनमध्ये होते. त्याच दिवशी 9 तारखेला ते मुळातच केजमध्ये आले लातूरहून आणि आता उपवास असल्यानं आपल्या घरी जायचंय मस्सा जोगला. तिकडे आई वाट बघते, आपल्या जेवण स्वयंपाक त्यांनी करून ठेवलेला आहे. पण याच दरम्यान यांना उमरी टोल फाट्यावरच गाठलं गेलं. त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, हे आता आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांनी शिवराज देशमुख म्हणजेच आपल्या आतेभावाला स्पष्ट सांगितलं की तू पहिले तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जा आणि काय इथे चाललंय हे सांग पटकन. आता तो त्या ठिकाणी आधीच एकतर हँग झाला होता, कारण की गाडीवर भला मोठा दगड पडला होता. आता त्यामुळं जेव्हा या सगळ्यांना कळलं की सरपंच गाडी चालवत नाहीत, गाडी चालवणार दुसरा कोणीतरी आहे, त्यावेळी त्यांना खेचून बाहेर काढण्यात आलं शिवराज देशमुखांना. नशीब त्यांना काही केलं गेलं नाही. आणि त्याच दरम्यान तिथं खरं तर सरपंच संतोष देशमुख जिथं बसले होते तिथून त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि गॅस पाईपनं पहिल्यांदा मारण्यात आलं. त्यावेळी प्रतीक घुले याच्या हातात लाकडी काठी, महेश केदार याच्या हातात रॉड, जयराम चाटे याच्या हातामध्ये कोयता, कृष्णा आंधळे याच्या हातात क्लच वायरचा बंच, सुधीर सांगळेच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लास्टिकचा पाईप अशी हत्यारं होती. कोयत्यानं जयराम चाटे यानं इंडिगो चालकाला म्हणजे शिवराज देशमुखांना धमकावलं आणि नंतर आम्ही सरपंच संतोष देशमुख याला मारहाण करत करतच स्कॉर्पिओ मध्ये बसवलं. म्हणजेच कुठल्या गाडीमध्ये, कृष्णा आंधळेच्या. मग जयराम चाटे वगळता सगळेजण स्कॉर्पिओत बसले आणि जयराम चाटेनं जी कृष्णा आंधळेनं आणलेली गाडी होती स्विफ्ट, ती गाडी घेतली आणि त्या ठिकाणाहून या सगळ्यांनी गंगामाऊली साखर कारखान्याच्या पाठीमागच्या कच्च्या रस्त्यानं टाकळी चिंचोली गाठली. आता त्या टाकळी चिंचोली शिवारामध्ये संतोष देशमुखांना नेण्यात आलं. त्या ठिकाणी दोन्ही गाड्या थांबवण्यात आल्या. सरपंच संतोष देशमुख यांना खाली उतरवून त्यांना उघडं करण्यात आलं.
त्यांना लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी 2 तास मारहाण करण्यात आली. त्या दरम्यान जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी स्वतः सुदर्शन घुले यानं 2-3 वेळा बोलणं केलंय असं त्यांनी जबाबात म्हटलंय. विष्णू चाटेनं यावेळी सांगितलं की त्याला आता असा मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर प्रतीक घुलेनं संतोष देशमुख पाठीवर झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या तोंडात आपल्या पॅन्टची झीप खाली करून लघवी केली. प्रतीक घुले यानं त्यांच्या छातीवर पळत जाऊन दोन्ही पायांनी उड्या मारल्या. त्यावेळी त्यांना रक्ताची उलटी झाली. 2 तास केलेल्या मारहाणीमुळे संतोष देशमुख निश्चित पडले होते. मग स्विफ्ट गाडी आहे तिथंच सोडली आणि त्यांना मारहाण केलेल्या ठिकाणाहून स्कॉर्पिओ गाडीत घालून आम्ही कच्च्या रस्त्यानं निघालो. आता त्यावेळी दिवस होता, त्यामुळे अंधार पडायची वाट बघण्यासाठी ते काळापूर शिरपूर इथल्या एका तुरीच्या शेतात थांबले आणि अंधार पडण्याची वाट बघत बसले. त्यानंतर जयराम चाटेला सुदर्शन घुलेनं सांगितलं की सरपंचाला कपडे घाल. मारहाण करताना सरपंचाचे काढलेले कपडे जयरामनं त्याला परत घातले आणि अंधार पडण्याची वाट बघू लागलो. थोडा अंधार झाल्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओ गाडीत घातलं आणि सर्वजण गाडीत बसलो. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांना दैठणा फाटा येथे रस्त्याच्या कडेला टाकून आम्ही वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीत बसून निघून गेलो. वाशी येथे पोलीस दिसल्यानं आम्ही गाडी सोडून पळालो. आता हा सगळा जबाब सुदर्शन घुलेनं दिलेला यापूर्वी आपण अनेकदा ऐकलाय. आज सांगण्यामागचं कारण असं की संतोष देशमुख यांचा मृत्यू होऊन त्यांची निर्घृण हत्या होऊन आज 181 दिवस पूर्ण झाले. शिवाय आज 6 महिने पूर्ण झाले. शिवाय अर्ध वर्ष सरलं. एवढी मोठी निर्घृण हत्या हाल हाल करून या सगळ्यांनी मारलं. या सगळ्या आरोपींवर मकोका दाखल झाला. 12 मार्चला या ठिकाणी सुनावणी सुरू झाली. पहिली सुनावणी केजला पार पडली. नंतर पुढच्या सगळ्या सुनावण्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडल्या. 26 मार्च, 10 एप्रिल, 7 मे, 19 मे, परवाची 3 जून आणि आता पुढची तारीख पडली आहे 17 जून. आता या दरम्यान काय काय घडलं तर या दरम्यान विष्णू चाटे या विष्णू चाटेनं लातूरहून मला बीडला शिफ्ट करा असा अर्ज केलाय. मुळातच त्यानं पहिल्यांदा स्वतःला जीवाला धोका आहे म्हणून लातूर कारागृहात मला पाठवा असं म्हटलं होतं. त्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आता तो म्हणतोय मला लातूरहून बीड कारागृहात पाठवा. त्याच्या अर्जावरची सुनावणी होणं बाकी आहे. याच दरम्यान वाल्मिक कराडची बँक खाती काही गोठवण्यात आली होती. आता तर सरकारनं त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज देखील न्यायालयात केलेला आहे. आणि आता वाल्मिक कराडच्या नावावर काही हजारो कोटींची संपत्ती असल्याचा दावा जो सुरेश धस यांनी केलाय, ती संपत्ती जप्त करण्याच्या अर्जावर येत्या 17 जूनला सुनावणी होणार आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडनं माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मला मकोकातून दोषमुक्त करा असं डिस्चार्ज ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्या अर्जावर देखील सुनावणी होणं बाकी आहे. कदाचित 17 जून नंतर येणाऱ्या तारखेला जेव्हा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर असतील तेव्हा त्याच्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. आता या वाल्मिक कराडनं माझा काही संबंध नाही असं जे सांगितलेलं आहे, त्याच वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला या प्रकरणातले जे कोणी फिर्यादी आहेत त्यांनी विरोध केलाय. आता याच्यात फिर्यादी म्हणजे वाल्मिक कराडवर खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि हा खून खंडणीतूनच झालेला आहे. म्हणून वाल्मिक कराडच्या विरोधात ज्या लोकांनी खंडणीची फिर्याद दिली होती ते आवादा कंपनीचे सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांनी कोर्टात शपथपत्र सादर केलेलं आहे आणि वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे.
शिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये एक धागा अजूनही निसटलेला आहे जो सापडलेला नाही, तो म्हणजे कृष्णा आंधळे. हा कृष्णा आंधळे मूळचा धारूरचा, मैंदवाडी या गावातला. त्याच्यावर मुळातच अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या 4 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हाच 2020 मध्ये त्याच्यावर दाखल झाला होता. आता हत्या, धमकी, हाणामारी, खंडणी असे गुन्हे दाखल आहेत. शिवाय तो याच्या आधी कुठेतरी नाशिकला वगैरे दिसला असं म्हटलं गेलं. रत्नागिरीतली कुठेतरी एक महिला आली, धनंजय देशमुखांच्या थेट घरी गेली, तो माझ्याकडे वगैरे असं काहीतरी बरेच बोलली. ते काही खरं नव्हतं. त्यामुळे कृष्णा आंधळे गेली 181 दिवस फरार आहे. त्याच्यावर पोलिसांनी अक्षरशः बक्षीस लावलं, पण ते बक्षीस देखील आता धुळखात पडलंय, कारण की कृष्णा आंधळेच सापडेल. आता इतके दिवस लोटून सुद्धा कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्न एकतर सगळ्यांसमोर उपस्थित होतोच आहे. 6 महिने लोटले तरी अजून तो सापडलेला नाही. एकंदरीत ही केस स्टँड झालेली आहे. वाल्मिक कराडच्या मकोकातून मला दोषमुक्त करा या अर्जावर नेमका काय युक्तिवाद होणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. मनोज जरांगे पाटील स्वतः म्हणतायत काही झालं तरी आम्ही यातला एकही आरोपी मकोकातून सुटू देणार नाही. तिकडे आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की गेल्या 6 महिन्यातला प्रत्येक दिवस आमचा दुःखात गेला, लढण्यात गेला आणि न्याय मागण्यात गेला. खरं तर सर्व जाती धर्मातील लोकांनी आम्हाला आधार दिला आणि त्यातूनच न्यायाच्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत. आता याच्यात कृष्णा आंधळे याच्या बाबतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे अशी मागणी केली आहे, ज्या लोकांनी या आरोपीला आर्थिक रसद पुरवली, फरार होण्यासाठी मदत केली, त्याला गाड्या पुरवल्या असतील, त्या सगळ्यांवर एक वेगळी तरतूद करून याच प्रकरणातील वेगळ्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करा, चौकशी करा आणि त्यांना शिक्षेस पात्र करा. त्यामुळं प्रशासन जसं आम्हाला वेळोवेळी सांगते की कृष्णा आंधळे सापडेल वगैरे सापडेल, पण तो काही सापडेना झालाय. खरं तर प्रशासन म्हणते त्याचा थांगपत्ता लागत नाहीये, पण आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. खरं तर त्या कृष्णा आंधळेला घरच्यांशी काही घेणं देणं नाहीये. तो कधी कॉन्टॅक्टमध्ये देखील त्यांच्या येत नाहीये, त्यामुळे सापडण्यास विलंब होतोय असं पोलीस म्हणतायत. पण ही कारणं देण्यापेक्षा त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे. आणि ज्यांनी त्याला फरार होण्यास मदत केली आहे त्या सगळ्यांना शिक्षेस पात्र करण्यासाठी आम्ही लवकरच आक्रमक पवित्रा घेऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी वैष्णवी देशमुख हिने देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की संतोष देशमुख या प्रकरणात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना मारण्यात ज्या आरोपींनी मदत केली आहे किंवा ज्या आरोपींनी त्यांना मारलेलं आहे त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आता या सगळ्या प्रकरणाचा जर एक सूर बघितला तर आज खरं तर 181 दिवस पूर्ण, 6 महिने पूर्ण, अर्ध वर्ष सरलं. या खटल्याचा ट्रॅक नेमका फास्ट ट्रॅकवर कधी जाणार हा प्रश्न पडला असला तरी देखील गेल्या 6 सुनावण्यांमध्ये अजूनही आरोपींवर आरोप निश्चिती होत नाहीये, चार्ज फ्रेम होत नाहीयेत. अजूनही बचाव पक्षाची सरकारी वकिलांकडून त्यांना एव्हिडन्स मिळत नाहीयेत. ते एव्हिडन्स आम्हाला मिळावेत, पुरावे मिळावेत, कागदपत्र मिळावीत हीच मागणी चालू आहे. यामध्ये वाल्मिक कराडनं मध्येच मकोकातून दोषमुक्तीचा अर्ज सादर केलेला आहे. त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज सरकार वकिलाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात हे जे काही 2-3 प्रलंबित अर्ज आहेत यावर सुनावणी होऊन जोपर्यंत ते निकालात जात नाहीत तोपर्यंत या प्रकरणातला युक्तिवाद उभा राहणार नाही. आणि तो युक्तिवाद खरं तर आता लवकरच पाहायला मिळेल आणि संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळेल, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असं म्हणायला हरकत नाही. पण या दरम्यान कृष्णा आंधळे किमान सुनावणी सुरू असताना या दरम्यान तरी त्याला अटक व्हावी. कारण त्याचं वर्जन, त्याच्याकडचे मोबाईल, त्याच्याकडचे CDRs
तो काय आणखी वेगळी माहिती देतोय, या सगळ्या गोष्टी अजून उजेडात यायच्यात. त्याच्या आडनावाप्रमाणेच ते सगळं अंधारात आहे, आंधळं झालंय सगळं कारभार. म्हणून तर मी म्हणालोय की कृष्णा आंधळे फरार आणि सीआयडीचा आंधळा कारभार आहे. जर तुम्हाला 6 महिने होऊन देखील एक आरोपी सापडत नसेल तर नेमका तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, त्याला शोधायचा आहे का शोधायचंच नाही, याचं उत्तर नेमकं काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भविष्यात शोधायची आहेत. म्हणून आज 6 महिने पूर्ण झालेत. संतोष देशमुख या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला होता. इतकी निर्घृण हत्या, ज्या आपण बघितलेले फोटो व्हिडिओज, अख्खा महाराष्ट्र ते पाहून हळहळला होता. अक्षरशः विधानसभेत हे प्रकरण गाजलं होतं. त्यानंतर काही जणांना निलंबित व्हावं लागलं. काही जणांना खरं तर या प्रकरणामुळं असं काही बॅकफूट जावं लागलं की वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद हे तर दूरच राहिलं, पण जे काही मंत्रिपद मिळालं ते देखील सोडावं लागलं. त्यामुळं या प्रकरणात नेमकं आणखी खोलवर काय दडलंय याची उत्तरं आता सीआयडी एसआयटीच्याच तपासाच्या माध्यमातून पुढे येतील. पण विशेष आहे, एवढं मोठं प्रकरण घडून देखील यावर एकदाही सीआयडी एसआयटी पोलिसांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हा तपास कुठपर्यंत आलाय, काय झालंय नेमकं, हे कुणालाही अद्यापपर्यंत कळवलेलं नाही. डायरेक्ट खटला सुरू करण्यात आला आणि एक आरोपी फरार असताना 1400 पानांचं चार्जशीट दाखल करून या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. त्यामुळे आता नेमकं या प्रकरणात घडणार काय, कृष्णा आंधळे सापडणार काय आणि या आरोपींना फासावर लटकलेलं महाराष्ट्र पाहणार काय, हे येणारा काळच ठरवेल. तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.